करणाऱ्या समाज कंटकाचा महाराणा प्रतापजी पुतळ्याचा विटंबना करणाऱ्या समाज कंटकाचा पिंपरी चिंचवड निगडी येथे 4 ते 5 दिवसापूर्वी एका समाजकंटकाने क्रांतीवीर हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी यांच्या पुतळ्याची विटंबना केली। त्या संदर्भात पुणे शहरातील महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून आलेले व रहिवासी असलेल्या लोकांनी तात्काळ आयुक्त कार्यालय गाठून स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने त्या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना संपूर्ण कल्पना दिली। त्यामध्ये आपल्या समाज बांधवांचे काही प्रमाणामध्ये समाधान सुद्धा झालं, परंतु अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये होत राहतात। परंतु हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी यांचा त्याग हा कधी विसरता येणार नाही। परंतु ज्या कोणी समाजकंटकाने ह्या अशा विकृत प्रकार केलेला आहे त्याला स्थानबंद करून तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी या मागणीकरता बोदोड तालुका राजपूत समाजातील संपूर्ण युवक व समाज बांधवांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने आज छोटा खाणी निवेदन आपण पोलीस स्टेशनवर तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे। आमची मागणी आहे की त्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून असे प्रकार तो कधीही करणार नाही याची शासनाने सुद्धा थोडी दखल घेतली पाहिजे, याकरिता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। निगडी येथील जो घटना घडली त्या घटनेचा आम्ही संपूर्ण बोदोड तालुका राजपूत समाज निषेध करत आहे। महाराणा प्रताप यांचा भाला त्यांनी तोडून फेकला आणि त्या ठिकाणी एक राष्ट्रीय पुरुषाची मानहानी झाली। त्यातच आज आम्ही अजून निवेदन दिलेलं आहे की बोदोड इथे बलकापूर चौफुलीवर गेल्या 25 वर्षापासून हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांचा बोर्ड स्थानिक ठिकाणी लावण्यात आला होता मलकापूर चौफुलीवर, पण गंगाई कन्स्ट्रक्शन यांनी काम सुरू असताना तो बोर्ड या पोकलँड आणून काम सुरू असताना पोकलँडने तो पाडला आणि जमीनदोस्त केला। जर आम्हाला सर्व समाज बांधवांना सूचना दिली असती की सदर बोर्ड आपण सन्मानाने काढून घेण्यात यावा आणि त्या काम झाल्यानंतर सन्मानाने परत त्यांनी लावून द्यावा, असं जर त्यांनी भूमिका ठेवली असती तर समाजाचा उद्रेक झाला असता। गेल्या 2 महिन्यापासून आम्ही त्या ठिकाणी त्यांचा फॉलोअप घेत आहे। बोदोड पोलीस स्टेशनला गंगाई कन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध FIR नोंदवला गेलेला आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही परत आज मुक्ताईनगर DSP यांना संदर्भात भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्यावर कडक काही कारवाई करण्यात यावी, त्यांचा संबंधित पोकलँड जप्त करण्यात यावा अशी या ठिकाणी सर्व समाज बांधवांतर्फे आम्ही मागणी करत आहोत। समाजाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व समाज बांधव बोदोड तालुक्यातील प्रामुख्याने इथे महत्त्वाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे। या संदर्भात लवकर कारवाई करण्यात यावी अशी आमची अपेक्षा आहे। बोदवड शहरातील गच्ची ताब्याच्या घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर, प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प। 2 रूम किचन 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प। भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न ₹3 लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे। आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ।